व्यासपीठासमोर उपस्थित आहे. बाबाजींचं आगमन झाले. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमौली महाराज यांचे कृपा पात्र शिष्यानंत विभूषण श्री श्री करुणाथ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अकरा परिषद श्री पंचदर्शनाम जिल्हा आठवड्यातील पूर्व त्र्यंबकेश्वर पीठाधीश्वर यांचा आगमन झाले. सर्वांनी वरात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे. बाबाजींचं जय जनार्दन. पेटीला आवाज द्या. पेटीला आवाज द्या. काउंटर जवळ पण घेऊन नका काउंटर.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वशादिरक्षम् एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाता मुकुटिधराणि कारुण्य सिंधु भवदुःखहरि तुझदीन शंभो मदपूर्णतारि। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमः पार्वती पते हर हर महादेव। कृष्ण भगवान गुरुदेव दत्त 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 रक्षण सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की ईश्वर भगवान की त्र्यंबकेश्वर महाराज संतन की जय। सनातन धर्म की हनुमान श्यावर रामचंद्र रामेश्वर भगवान की जय। 2 मिनिट सर्वांनी भजन करू। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे बला। महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। 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 जनार्दन जय हो सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। स्वामी महाराज की शिवस्वरूप राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरु माऊलीच्या कृपेने सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभ आशीर्वादाने राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम त्रिचुंडी या पवित्र रामेश्वराच्या सानिध्यात बाबाजींच्या पवित्र पालखी समोर आपण सर्वजण माघ पौर्णिमेच्या निमित्तानं आपण बसलो आहोत। वास्तविक गेल्या 3 महिन्यापासून प्रवास आहे। म्हटलं आजच्या दिवस थोडी विश्रांती भेटेल, पण कृष्णाचा फोन आला की पौर्णिमा आहे। म्हटलं आता जवळजवळ 3 महिने गाडीमध्येच आणि विशेषतः आज दिवसभरही बाहेर असल्यामुळं संध्याकाळच्या वेळेस थोडी पूजा झाली आणि
अचानक थोडंसं आरामात आता काही कार्यक्रमात जाणं शक्य नाही, परंतु प्रथमतः आमच्या कृष्णभाऊ आणि त्यांचा सर्व परिवार यांचे आज प्रसाद आणि पंगत असल्यामुळे त्यांच्या टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. विशेष म्हणजे बाबाजींचा प्रचार प्रसार पण करतात. दर ठिकाणी कार्यक्रम असला तर हे प्रचाराचं प्रसाराचं माध्यम जनार्दन स्वामींच्या परिवारापर्यंत पोहोचवतात. लाखो लोक आनंदित होतात, एक न एक शब्द ऐकतात. म्हणून ती सुविधा आमच्या कृष्णाने केल्यामुळं त्यांचं परत एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. विशेषतः आपण या ठिकाणी आमचे डॉक्टर बाबा आहे, सुनील बाबा आहे, अमोल बाबा आहे, भजनी मंडळ आहे आमचं आलं, माता भगिनी भाई भक्तगण. जास्त वेळ नाही घेणार, 5-10 मिनिटं आपण बसणार आहोत. परंतु माघ पौर्णिमेला जास्त महत्त्व असतं. या पौर्णिमेच्या संक्रांतीपासून माघ मेळा भरतो. कुंभमेळा तीर्थक्षेत्रावरती प्रयागराज या ठिकाणी आम्ही जाऊन आलो, स्नान करून आलो. नाही महिनाभर माघ महिन्यात स्नान झालं तर आजच्या पौर्णिमेला स्नान करावं लागतं. अति महत्वाचं आहे. किंवा धन असतं, धनाचं दान करावं लागतं आजच्या पौर्णिमेला. भगवान विष्णू आणि भगवान लक्ष्मी यांचा फोटो समोर ठेवून त्यांची पूजा करावी लागते आजच्या दिवशी, लक्षात घ्या. आणि जर नाही आज आपल्याकडून स्नान दान कुठलं उपवास व्रत घडलं तर कमीत कमी देवापुढे बसून एक मुठभर धने माता लक्ष्मीच्या समोर व्हायचे असतात. आता जर पुढच्या वर्षाने पाहू. सीतापती रघुनाथ लक्ष्मी सारंग राधे गोविंद रघुमाई पांडुरंग रघुमाई पांडुरंग. म्हणून आजच्या पौर्णिमेचं महत्व आहे. काही लोक तिला दांडी पौर्णिमा पण म्हणतात. बरोबर ना, उद्या सावरकर दांडी पौर्णिमा आहे, आधी तर माघ पौर्णिमा आहे. दांडी पौर्णिमा का नाव पडलं किंवा माघ हा खऱ्या अर्थानं माघ पौर्णिमा आहे, अति महत्वाची आहे. हिचं व्रत केल्यानं तसं 32 पौर्णिमा करावं. आपली दर कधी कधी आपण खंडन करतो, केलेली पाहिजे. 32 पौर्णिमेचा उपवास करणं खूप चांगलं असतं. आपण प्रदोष करतो, एकादशी करतो, सोमवार करतो, पण पौर्णिमा पण करून बघा. कोण करतो पौर्णिमेचा उपवास करणार आहेत कोणीच नाही. आई काय टाळ्या वाजवा येत नाही. कारण पौर्णिमेचा उपवास पण फार महत्वाचा असतो. एका राजाला म्हणून बांधलं, ब्राह्मण सगळ्याचा भिक्षा मागायचा, पण त्या घरात भिक्षा मागत नव्हतं. गणेश्वर नाव होतं, त्यांच्याकडे भिक्षाच घेत नव्हता. एक दिवस स्वतः गेला, ब्राह्मण देवता तुम्ही सगळ्यांच्या घरी भिक्षा मागतात, माझ्या घरी का जेवायला येत नाही, माझ्या घरी का भिक्षा मागत नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही मी संतान आहे, तुमच्या घरात संतान नाही, त्या घरात आम्ही भिक्षा घेत नाही. डोळ्यात पाणी आलं. मग काय करायला पाहिजे आम्हाला ते संतान होण्यासाठी? त्यांनी सांगितलं चंडीची उपासना करा आणि 32 पौर्णिमेचा उपवास करा. चंडीची उपासना केल्यानंतर चंडीने सांगितलं प्रसाद मिळेल, पण तो 16 वर्षाचाच मिळेल. मग सांगितलं की तो जर जास्त आयुष्य असावं असं वाटत असेल तर 32 पौर्णिमेचा उपवास करावा. 16व्या वर्षी मुलगा जातो की काय म्हणून त्याने काशीला टाकला. फार कथा फार सुंदर आहे. जरी थकला असेल पण आम्ही सोडणार नाही तुम्हाला. कारण
वास्तविक पौर्णिमा तुमची इथं चिचोंडी शेळगावात एक नंबर आहे शेळीच्या बाबतीत. कुठेही असले श्रमदान असो, आतापर्यंत खूप श्रमदान भक्त मंडळाने केलं, महिला मंडळाने केलं, मागं राहिले नाही. पण भाकरी आणून एखाद्या दिवशी तो आहे ना पौर्णिमा खंडित नाही होऊन द्यायची याच्या बाबतीत मागं का राहते कळत. इथे तर काय नाही, ज्या दिवशी पंगत नसेल कोणी घेतली त्या दिवशी फक्त आदल्या दिवशी सगळ्याला पुकरून द्यायचं. आपली भाकर आपण घेऊन ये, आपली नाही नाहीतर इथं आमची तुमची एक भाकर बाकीची पाहतील असं नाही करू. येताना 4-5 भाकरी आणि तामटी बांधल्या जाईल. बघा किती मजा येईल. म्हणजे 32 आपल्या जेवढ्या पौर्णिमा आहे ना तेवढ्या 12 ते कधी खंड होऊ देऊ नका होतो. काय याचं लय पुण्य आहे तुम्हाला काय सांगावं. या दिवशी चंद्रमा पूर्ण होतो, बरोबर आहे की पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण होतो, ते अपूर्ण नाही राहत. आणि असं सांगितलं जातं की चंद्रमाच्या शक्तीनं जी चंद्रमा आहे, जसं एखाद्याला सोमप्रदोष येतो आणि सोमप्रदोषच्या दिवशी आपली मुलं ऐकत नाही, वाईट विकारी बनतात, आपला तो स्वीकार करत नाही. म्हणून आई वडिलांनी जर सोमप्रदोष केला मुलाच्या नावानं किंवा मुलाला करायला लावलं तर चंद्रमा प्रसन्न होती. कारण त्याची देवता चंद्र ही देवता आहे. आणि ज्याचा चंद्र खराब झाला त्याचं मन खराब होतं, मन बिघडलं. आणि ज्याचं मन बिघडलं मग अवघड होतं, कोणाचंच ऐकत नाही. कोणाचं म्हणजे कधी कधी मन बिघडलं पळून जातं. म्हणून मन बिघडू द्यायचं, काही झालं तरी मन बिघडू द्यायचं नाही. त्याच्यासाठी सोमप्रदोष करायचं. काय शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा चंद्रमौळी शंकरा चंद्रशेखरा चंद्रमौळी शंकरा चंद्रशेखरा चंद्रमौळी शंकरा चंद्रशेखरा. सोमप्रदोषच्या दिवशी पूजा करायची संध्याकाळच्या वेळेस. आजच्या या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरापुढे तुपाचे दिवे जाळावे लागतात. माहिती तुम्हाला? तुपाचे दिवे जाळायला चांगलं असतं. म्हणजे कमीत कमी नाही काहीतरी 1, 5, 7, 21, 11 असे तुपाचे दिवे भगवान शंकराच्या पिंडीजवळ पौर्णिमेच्या दिवशी जाऊन बसायचे. आपलं मनोकामना पूर्ण होतात. खूप छान आहे. काही काही कथा एवढ्या सुंदर आहे पौर्णिमेच्या आपल्याला माहिती नाही. पण काय पुण्य असेल आपल्या पवित्र ह्या भूमीचं, या चिचुंडीचं, की पौर्णिमा आपल्या वाटेला नाही तर पौर्णिमेचं नामोच्चारण जात नाही. पण ते दिवस तुमच्या वाट्याला आला, काय भाग्यवान असतील तुम्ही. म्हणून बाबांनो न सांगता पौर्णिमा इथे यायचं म्हणजे यायचं. येताना थोडं तूप आणायचं, थोडस वाती आणायचं. आल्यानंतर महादेवाला एक वात लावायची, एक फुलवात तो आहे ना लावून मग आपण प्रवचनाला बसायचं. लावून बघा, सगळे दीप उत्सव करायचा त्या दिवशी. प्रत्येक जसं आपण दिवाळी करतो ना तसं पौर्णिमेच्या दिवशी दीप उत्सव करा. आपल्याला जी पाण्याची कमतरता पडलेली ती कधीच पडू शकत नाही. दरवर्षी भरभराट माहिती नाही राहत आपल्याला. एक यज्ञ नुसतं आपण इथे कधी अनुष्ठान करतो पण यज्ञ करत नाही. मी तर यज्ञ नाही होत कधीच. आणि जिथे यज्ञ होतो तिथे पाऊस पडतो, लक्षात घ्या. आणि आता मानदेवाला गावाला गेलो, त्यांच्याकडे पंचकुंडात्मक यज्ञ होत होता, कधीच पाऊस कमी पडला नाही. आणि यावर्षी त्या बाबाच्या आम्ही केलाच नाही. म्हणलं मग पाणी म्हणजे प्यायला नाही. यज्ञ याग घे सदैव चाले अन्नदान देना, स्वधर्म सेवा वृत्ती सनातन, वृत्ती सनातन कधी ब्रह्मचा महिमा, जनार्दन सद्गुरुचा महिमा. आरती दशिका यतीवर मौन गिरी. आणि एक
लक्षात घ्या, अजूनही सांगतो की आपल्या घरामध्ये इकडं लक्ष द्या. बाबा इकडं प्रवचन करू आले, महिला मंडळ इकडं बाबाचे प्रवचन करायचं 5-10 मिनिटच बोलणारे थांबा. कसं असतं, नाहीतर इकडे फार बाबा जीव तोडून सांगतो, थोडं काही घडलं सगळ्या संसारचा असा असतो. कधी कधी आपण देवाला जातो बघा, देवाला गेलो लवकर आपण त्या ड्रायव्हरला काय सांगतोय, गाडी वळून ठेव. काय म्हणतो, ते गाडी लगेच तोंड तिकडं, म्हणजे आपण आलो देवाला पण गाडीचं तोंड म्हणजे वड कुठं लागते, संसाराची. आलो कुठं, देवाला, वड कुठं, हे पटकन गाडी वळून ठेव. मग आलाच कशा, संसार सागर भरला सांगड मातारे मातारे भक्तीची, सांगड मातारे मातारे भक्तीची, नारायण नामाची, नारायण नामाची. ही सांगड बांधा. कलियुगामध्ये थोडा जरी सत्संग मिळाला तरी फार भाग्यवान समजू. अशा महापुरुषांसमोर, अशा सद्गुरूंसमोर, अशा जनार्दन बाबांसमोर, अशा गुरुमावली समोर आपल्याला अर्धा तास जरी बसायला मिळालं, असं समजायचं की आपलं पुण्यच उदयाला आलं. आणि त्यातल्या त्यात महादेव आहे, रामेश्वर आहे. या सर्व त्रिवेणी संगमात स्नान केल्याचं पुण्य आपल्याला जर ज्यावेळेस आपण सत्संगात जातो, जिथं बाबाजी आहे, जिथं भगवान शिव आहे, जिथं अशी गंगा आहे, अरे तुम्हाला त्रिवेणीत जो स्नानाचं पुण्य मिळतं ते स्नानाचं पुण्य या ठिकाणी मिळते. लक्षात त्याची किंमत कळाली पाहिजे. खरं सांग, अक्षरशः आता असं झालं, याचे नंबर लागले, बाबा प्रवचन, बाबा प्रवचन द्या, बाबाच कीर्तन द्या, बाबाची काय तरी कथा द्या, अक्षरशः प्रत्येक गावाचं. आता कसं काय करणार, 6-7 महिने भूक आहे म्हणलं आता. आणि एवढे कार्यक्रम आहे, लोकांचे एवढे नंबर लागले, तरी पण आम्ही 4 कार्यक्रम खाली ठेवतो. काय ये काय चिचुंडीची पौर्णिमा काय फक्त फोनवर येते काय, बाबा आज पौर्णिमा बर का, किती वाजता, 4ला. ऐका, अजून निफाड कारखाना, रवळस आणि आपलं वायगाव असं हे कार्यक्रम कायम खाली ठेवतो. इथं आमंत्रण नाही किंवा इथं निमंत्रण नाही, इथं काहीच नाही. हे नाही, फक्त तयारी करून ठेवायची, महाराज तुमच्यासाठी उपलब्ध. पण बाकीचे लोक फार 4-4 चक्रा मारून जातात. काही असे 5-5 वर्ष झाले त्यांना कार्यक्रम भेटायला, आणि इथं गंगा वाहते, तिथं आंघोळ करायला पण तयार व्हायला. ही गंगा, ज्ञानाची गंगा आपोआप येते बाबा. काय जिथं पिकत तिथं उगत नाही का, काय जिथं कायम काय मिळतं त्यांना काय किंमत करणार. भक्तीचा तो मार्ग दिला. लक्षात घ्या, तसं नाही चाललं. खूप गोडी तुम्हाला मुद्दाम बोलायला लागत, थोडा टोला मारावा लागतो, नाहीतर खूप गोडी. पायगावला पाहिले 2-4 हजार लोक राहतात. इथं पूर्ण भरून गेलं, निफाडला कारखान्यावरती पूर्ण भरून, म्हणजे तसं काही नाही. पण बोललं म्हणजे बरं वाटतं जरा प्रत्येकाला. एखादं ते हे राहतं बैल तर चार काय करणार, काय आता हा एक चावर आहे, एक धर्माचा एक चापू बसला, माणसं नाही गेलं काय बाबा. हो, एक माग एक दृष्टांत घ्यायला, श्रद्धा अशी ठेवा, देव देतो बाबा. आता मागं आम्ही काल परवा इथे गेलो, वाडीला गेलो. वाडीला तुमची माहिती करता सांगतो. पूर्णगिरी बाबाचं त्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा होते मूर्तीची, आणि पूर्णेश्वर महादेव मंदिर, दगडाचं मंदिर बांधलं. पिंड एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे, डोळ्याचे पारणा फिटल. ते म्हणाल, बाबा आपण आपल्या
कायम कौतुक केलं पाहिजे. आपल्या बाबाजीचा परिवार किती जबरदस्त आहे. बाबांनो, आमच्याकडे शेवटचा कार्यक्रम होता आणि दररोजच्या पंक्ती होत्या. तुम्हाला खोटं नाही सांगत, आपल्याकडे एक पंगत महिन्यातून असते, पण तिला दुपारी पंगत सुरू व्हायची तर रात्री 9 वाजेपर्यंत. 12ला पंगत सुरू झाली तर रात्री 9 वाजेपर्यंत. जवळजवळ एका पंक्तीमध्ये 20 ते 40 हजार लोक बसत होते. किती लोक बसत होते लक्षात आहे. आम्ही प्रवचन शेवटच्या दिवशी केलं तर तिथे 60,000 लोक होते. किती लोक होते? 60,000 लोक. 60,000 लोक एकाच वेळेस पंक्तीला बसले. लक्षात घ्या, आपल्याकडे एवढे बसा द्या तरी आपण 60,000 लोकांना. तिथं एक ठाकरेची वाडी आहे, त्या महिलांनी प्रत्येकाला ज्या मिनिटाला बसले त्या मिनिटाला पाणी प्रत्येकाजवळ होते, पत्रवाळी प्रत्येकाने. त्या सेकंदाला त्याच्या ताटावर प्रसाद होता. काय नियोजन असेल, डोळ्याचे पार नाही भेटले. म्हणूनच बाबाजीला अन्नदान आवडत होतं. 60,000 7,000 नाही, 60,000. किती हजार? 60,000 लोक होते प्रसादाला. पण तिला जागा किती लागली असेल? जवळजवळ 50-40 एकर जागा होती. मंडप होता 2 एकराचा. किती एकराचा? 2 एकर मंडप. किती एकर होता? त्याच्यात बसायला जागा नव्हती, म्हणून लोक बाहेर बसले एवढ्या उन्हात कडकडीत. म्हणून बाबांनो, इतकी शिस्त, एवढी शिस्त वाढण्याची, अक्षरशः गाव 7 दिवस सगळे जेवल्यानंतर सगळं गाव जेवायचे. तोपर्यंत नाही, पहिल्या पंक्तीलाच आपण असं मजा आज केली. बाबांच्या अवतीभोवती चाले अन्नदान, स्वामींच्या अवतीभोवती चाले अन्नदान. अन्नदान स्वामी दिसे आज मला लागले बाबांचे. आमच्या भाऊसाहेब भावानी पण किती छान. भाऊसाहेब भावाने खंडन नाही कधी, चिचुंडी काही जावायचं काय आपण लय लवकर चिचुंडीला का होत बरोबर आहे, लय लवकर पडत आहे. चिचुंडी वायगाव कधी सोडत नाही. 2 कार्यक्रम कधी प्रत्येक 2 कार्यक्रम किती छान कार्यक्रम समाधान होते ते. किती गोड कार्यक्रम करते, सगळ्या साधूला आमंत्रण, एवढे मोठा कार्यक्रम करतो सगळ्याला. आपल्या त्या भागात 1 नंबर कार्यक्रम होता तुमचा. एवढं वर्ष म्हणजे अक्षरशः प्रत्येक साधू संताला, प्रत्येक भक्ताला ओढ लागते की चला आपल्याला तिकडे जायचं. अशी ओढ प्रत्येकाने असं केलं पाहिजे. काहीतरी धर्म कार्यामध्ये माघार नाही राहिलं पाहिजे. देव देतो त्यांना. आम्ही थोड्या दिवसात ते काय थोडंसं पाण्याचा प्रश्न आहे, सुटून जाईल, काळजी नका. तेवढं देईल देव, कारण तुम्ही देवासाठी एवढं करता, मग देव तुमच्यासाठी करणार नाही. देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा भला. देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा. बोला सर्वांनी म्हणा, देव माझा माझा. देव विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा भला. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. स्वामी माझे
दिवस आहे तो आपल्यासाठी पर्वणी आहे. पूर्ण गावाने या दिवशी इथं हजर व्हायचं. पंचक्रोशीतून कोणी असो तर नाही. आज आपल्याला राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या आश्रमात पौर्णिमा असते. आज आपल्याला एक छोटासा दिवा घेऊन जायचा आहे. थोडस का होईना आश्रमात येताना खाली हाताने यायचं नाही. लक्षात काहीतरी घेऊन जा. आपण दिलं तरच देव आपल्याला देईल ना. बरोबर आहे का नाही? आपण दिलं पाहिजे काहीतरी. बघा कोणीतरी आपण त्या दरवर्षी धान्य जमा करतो. किती सर्वांच्या घरातून धान्य येतं. दरवर्षी आपण वर्षातून एकदा का होईना गुरुपौर्णिमेचं अनुष्ठान करतो, देणगी देतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण येतो देवाला दिवा, एक तांब्या पाणी आणलंच पाहिजे. आणि पौर्णिमेचं या ठिकाणी असं सुंदर असे पंत्या लावून ठेवायचं. प्रत्येकाने येताना अरे पौर्णिमेच्या दिवशी दिवा लावण्याचं फळ काय, तुम्हाला जर एक पंक्ती दान केली, देवा दान केलं तर त्याचं फळ काय, किती महत्व सांगितलेलं आहे. म्हणून एक दृष्टांत आहे, मुद्दाम सांगतो, ऐकलेलं आहे तुम्ही. ते रामदास स्वामी होते. म्हणजे श्रद्धा कशी असावी गुरुवर. ह्या गुरुवर एवढी निष्ठावान श्रद्धा पाहिजे बाबा. सगळं दैवत आपलं पालखीत बसलेलं आहे. महादेवाचं स्वरूप आहे. नवे नवे आपलं सर्व तीर्थ इथं आहे. कारण एक निष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापाशी, त्यात सर्व तीर्थ आले. गंगा यमुना काशी इथे. मग कशाला उपाशी राहू शकतो? इथे सर्व तीर्थ आहे. सर्व भाव एकटून इथं राहा. भक्तांचा भाव भाव तोची देव, तोची देव गुरु माऊली. सद्गुणाच्या पहिला तिरी, निर्गुणाच्या पहिला तिरी, उभी आहे जनार्दन माऊली. ज्यावेळेस मला बघायला भेटेल अजून 1-2 वर्षामध्ये की कार्यक्रम कसा करायचा असतो, नियोजन कसं करायचं असतो. ज्यावेळेस जनार्दन स्वामींचा कळस आपल्या नर्मदेश्वराजवळ जनार्दन स्वामी राहिलेले आहे. आपण ज्या ठिकाणी वास्तव्याला राहतो अशा भाऊसाहेब नगरीमध्ये निफाड कारखान्यावरती जनार्दन स्वामींचे मुक्काम झालेले आहे. त्या ठिकाणी दगडाचं मंदिर चालू आहे. ज्यावेळेस तो कळस पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला कळेल की जनार्दन स्वामींचा कार्यक्रम कसा असतो, बाबाजींचं नियोजन कसं असतो. ज्यावेळेस कळस त्यावेळेस बसेल ना, त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की त्या दिवशी पुन्हा बाबाजी अवतरले आणि या मंदिरात येऊन बसले. 111 कुंड यज्ञ होणार आहे. किती? 111 कुंड. नुसते छोटे छोटे विट्या नाही, शास्त्रयुक्त. दररोज 50 हजार लोकांना आपल्याला आमंत्रित करायचं. न भूतो न भविष्यती. असा कार्यक्रम 2006 ला झाला. 5000 यजमान यज्ञाला बसले होते. किती? 5000. 108 ब्राह्मण कुंडल होते आणि 700 ते 800 ब्राह्मण मंत्र म्हणायला होते. तुपाचा टँकर होता त्यावेळेस. एवढे हे नव्हतं तुम्हाला माहिती. इकडे असं कॉक खालायचं. त्याने ट्रक मध्ये पेट्रोल येतं तशी टँकर, हा दुधाची टँकर सारखी. असं कॉक खालायचा, बांधल्या भरायच्या आणि कुंडाजवळ न्यायच्या. असा यज्ञ त्यावेळेस झाला. तसं आम्हाला एवढं काही कळत नव्हतं. एवढीच कुट्या होती. इकडून माधुगिरी बाबा राहायची, तिकडून मधुगिरी बाबा राहायचे. आम्ही पालखी खाली झोपायचो. कारण कुटीच नव्हती दुसरी. बाबाजीची छोटी कुटी होती पण यज्ञ एवढा मोठा झाला होता. माधुगिरी महाराजांनी त्यांनी एवढा वेळ दिला होता त्याच्यासाठी. 108 कुंड बांधायला 3 ते 4 महिने लागले. सारायला दररोज 6 ते 7 ट्रॅक्टर शेण लागत होते. दररोज सारा लागत होता. कुंडही सारायचे. पूर्ण जवळजवळ 200 बाय 200चा तो मंडप होता. तो पण पत्र्याचा होता, साधा नव्हता. तुम्ही नसेल पाहिले तो यज्ञ तर तुमच्या भाग्यात नव्हता. पण आता येणारा यज्ञ तुमच्या भाग्यात आहे. लक्षात घ्या. फार मोठा आहे. त्यावेळेस सुद्धा बरं ते तूप असं नव्हतं.
बाबांनी माधुरी बाबांना आम्ही त्याचं म्हणजे स्वतः बाबांकडे दिलं होतं. बाबांनी ते तूप त्या गुजरातमधून शेत होते कोणते तरी, त्यांना सांगून अक्षरशः राजस्थानी गाय जे आहे त्या गायीचं तूप स्पेशल कितीतरी 1 वर्षापासून बुकिंग होईल होतं. दररोज तेच तूप पाहिजे. आता आम्हाला चाटायला भेटत आम्ही खातो जरा, म्हणून एवढं नियोजनबद्ध होतं. किती ज्यावेळेस आम्ही शेवटी बाबाने तुपाचे पैसे सांगितले ते त्यावेळेस जवळजवळ 14 लाखाचं तूप होतं. किती लाखाचं होतं? 7 लाख आपणच दिले ते नंतर, पण 14 लाखाचं नुसतं तूप होतं. कसं झालं असं तयारी. म्हणून बाबांनो म्हणजे हो आव्हान इतकं शास्त्रयुक्त होतं, इतकं शास्त्रयुक्त होतं. माधुरी बाबांना शास्त्रयुक्त गोष्ट चालत्या काही काही गोष्टी, आणि ते स्वतः तिथं थांबले होते. आम्ही फक्त दिवसभर आमंत्रण द्यायचो. जवळजवळ 1 वर्ष प्रचार चालू होता त्याचा. प्रत्येक गावात प्रचाराला जात होता. जालन्यापर्यंत फाट्या लागल्या. असं यज्ञ परत आपल्याला एवढ्या 2-3 वर्षात पाहायला भेटणार आहे. तुम्हाला आजच असं आमंत्रण देईल की त्या दिवशी पूर्ण घरदार 7 दिवस तिकडच मुक्कामी. घरी पण आजपासूनच आमंत्रण. म्हणून बाबांनो कार्य करायचं खूप चांगलं. रामदास स्वामी होते, त्यांचा खूप मोठा शिष्य दरबार होता. जसे असे बाबाजींचे हजारो शिष्य आहेत तसे त्यांचे, त्यात काही हुशार होते. आणि बाबाजींकडे पण काही साधे होते, अंत्यबहादूर होते. असं नाही सगळे शिकलेले होते. बाबाजींकडे सुद्धा साधे भोळे महात्मा होते. तसं त्यांचे ते एकदम साधा होता, अंत्यबहादूर होता, काहीच येत नव्हत्या. पण ते कामले करायचे. पण वैशिष्ट्य होतं की बाबाजीला श्रमदान प्रिय होतं. किती मोठा विद्वान होता, त्याच्याकडे बाबाजी पाहत नव्हते. पण बाबाजी दक्षतेने आश्रमात काम करतो त्याच्याकडे जास्त बाबाजी पाहत होते. लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ बाबाजी जो आश्रमात सेवा करतो त्याच्याकडे जास्त पाहतात. बाबांच्या अवतीभोवती चाले श्रवदान, बाबांच्या अवतीभोवती चाले श्रवदान, श्रवदानात बाबा दिसला शिवभक्त मौन गिरीला. आणि म्हणून एक दिवस असे फिरता जसं बाबाजी विहिरीचं काम करायचे, तुम्ही सुद्धा विहिरीच्या कामाला जाता, तसे बाबाजी श्रमदानाला जास्त महत्व आहे बाबाईच्या कार्यामध्ये. ज्याने केले श्रमदान त्यासे गळे चारी धाम, ज्याने केले श्रमदान. म्हणून आपल्या बाबाजींच्या परिवारातल्या लोकांना झाडझूड करायला कधीच लाज वाटली नाही. प्रसाद वाढताना कधीच मनात काही आणलं नाही की मी घरचा मोठा आहे. बाबाजींचा दरबारच असा आहे की ज्यावेळेस आलं दरबारी आले नाथ गुरूंच्या ज्यावेळेस आम्ही दरबारात येतो त्यावेळेस आमचा अहम आम्ही विसरून जातो. आम्ही सोहमच्या मागे लागतो. शिव होम होऊन जातो. आम्ही अहम विसरून जातो. म्हणजे आश्रमात येण्याचा एक फायदा आहे. अहम विसरायचं आणि शिवहोम व्हायचं. बरोबर. याच्या हात आल्यानंतर काहीच नाही. कोण मोठं आहे कोण छोट आहे नाही. हे झाडू झाड जे काम मिळेल तो करतो. तो जो बाबाजीला जास्त प्रिय असतो बरं का. तसं हा एकदम साधा होता, एकदम साधा. आता विचार रामदास स्वामी सांगितलं बाबा विहिरीत किती कचरा आहे, काढा वरती काढा. बरसडे उतरले, कचरा काढला. त्याच्यात एक म्हणे बाबा रामदास स्वामीजींना नमस्कार केला. गुरुदेव ही जी फांदी नाही विहीर हिचेच जास्त पानं पडतात. मग सांगितलं बाळांना तो तोडा ना तेवढी. सगळे शिष्य सगळे शिकलेले म्हणे जो तोडायला जाईल तोच मरल. कोण शिकले बेकार असतो थोडेसे. ते फक्त चांगलं काम पाहत आहे. ते कशाला नाही जमणार म्हणे मरून जाऊ आम्ही. मग सगळे बाजू झाले आम्हाला इकडे म्हणजे काय पाणी तोड जी गुरुजी. कारण त्याला माहिती गुरुचं वाक्य आहे सदा सत्यम. गुरुच्या आज्ञेसाठी प्राण देणं सुद्धा आपलं चांगलं आहे. गुरुदेव सांगा गेलं लागलं तोडायला. गुरुदेव म्हणतो मूर्ख आहे का रे. म्हणजे काय
बाकीचे एवढे हुशार आहे, एक सुद्धा तोडायला आलं, तू कशाला तोडायला आला? म्हणजे गुरुदेव, जो गुरु की सेवा करता वो कभी गिरता नहीं है, गिरकर भी गुरुजी उसको उठाता है, वो कायम उठ जाए, म्हणजे तो कायमच उठून जातो. त्याने गुरुदेव, जो गुरुदेवाजवळ आला तो कधी गिरेल का? गिरला तर गिरला, गुरु आहे ना पायाला. म्हणजे तोडायला लागला, तडा तडा तडा, म्हणजे तुटले ते गेलं खाली फाटी. सगळे म्हणायला लागले, ते हुशार होते ना बाकीची, सगळे एकत्र जमले. वा, आपण म्हणलो होतो येडच आहे. गेलं का नाही? गेलं, जीवाचं गेलं, खांडी गेली, तेही गेलं. बसले असे. तेवढ्यात त्या विहिरीत दिव्य प्रकाश पडला. गुरु आहे ना शेवटी, गुरुनी सांगितलेलं होतं ना, दिव्य प्रकाश पडला आणि प्रभू रामचंद्र त्याला आपल्या शब्दवत मध्ये घेऊन विहिरीच्या वरती आले. रामदास स्वामी पुढे आपोआप भेटेल देव, भेटेल देव, भेटेल देव, गुरु पायी देविता. लक्षात घ्या, ऐकायला आलं का? आम्ही काय सांगितलं? भक्त मंडळ सांगा, अशी भक्ती पाहिजे. आणि तो म्हणे गुरुदेव, म्हण काय माझं कल्याण झालं. म्हण काय कल्याण झालं? बोल. अहो गुरुदेव, ज्यावेळेस मी विहिरीत गेलो, मला विहीर दिसली नाही. माझे प्रभू रामचंद्र 2 हात करून अशी बसले होते. मला घेतलं आणि माझ्या प्रभू रामचंद्राने तुमच्या पुढे आणून ठेवलं. माझं कल्याण झालं. त्या अंबादासचं नाव गुरुदेवाने त्या दिवसापासून कल्याण ठेवलं. काय ठेवलं? सगळ्यात आवडता शिष्य कल्याण झाला. बाबांना आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल, गुरुचरणावर खूप श्रद्धा ठेवा, खूप भाव ठेवा. इथं जो आला त्याला सगळं मिळालं. म्हणून ज्याच्याजवळ जनार्दन स्वामी, त्याला कशाची कमी होऊ शकत नाही. हेच या ठिकाणी सांगायचं आहे. आज या ठिकाणी सुंदर असं आयोजन केलं, नियोजन केलं. असंच सगळ्यांनी मिळून का होईना दर महिन्याला या. हे नियोजन कधी खंडित होऊ देऊ नका. त्यानिमित्तानं सत्संग होतो, एकत्र येतं. थोडं 2 शब्द सत्संगातले ऐकल्या जातात, कानात पडतात, प्रसाद होतो, महाआरती होती. म्हणून झालं पाहिजे. झालेली सेवा पवित्र चरणी समर्पित करून त्या परिवाराचं, त्या कुटुंबाचं ज्यांनी पंगत दिली त्यांचं मनपूर्वक टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. नारायण नारायण हो, सत्यनारायण नारायण हो, नारायण नारायण. वंदना
भावे